मॉर्निंग दोस्तों, तो देखो मैं उठा रही हूँ गोबर आणि आज मी कॉलेजला मारलेली आहे सुट्टी, कारण कि काल तर तुम्हाला माहिती था हमने खेत में कांदे का रोप उठाया था और हमें लगाना है। और हमारे जो गली है ना उसमें हमें एक भी बाई नहीं मिली कांदे लगाने को, तो मुझे रुकना पड़ा। अब मैं उठा रही हूँ गोबर। अब उनसे बात कीजिए। क्या उनसे बात कीजिए। उठा उठा गोबर का सुबह सुबह एवढी थंडी वाजते ना मित्रांनो, काय सांगावे थंडीला, जबरदस्त थंडी वाजते। आज सोनाली मारलेली सुट्टी, कारण की आम्हाला लावायचे आहेत कांदे। तर फायनली आहे ना आजचा ब्लॉग काहीतरी नवीनच होणार आहे, कारण की सोनाली जर माझ्या संग जर असेल ना दिवसभर काही ना काही आमचं नवीन होतंच, त्यामुळे ना ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे बरं का। काय चलो देखो देखो पुलिस को, देखो रुद्र पुलिस आ गया, हमारे यहाँ पुलिस आ गया रुद्र। एकदा झालं ए बायकोच फोटो दाखवा ना मला, बायकोच फोटो दाखवा ना। हा का? अरे 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 रुद्र पोलीस देखो ना, ते काठी घेतली मगच काठी उरली तिथं। रुद्र बंदूक काठी ना कोण भारी आहे। देखो रुद्र पण आहे का, घाबरत नाही कसलाच त्याला, पोलिसाला काय घाबरत नाही का? अजिबात घाबरत नाही। त्याने जरी बंदूक काढली याने डायरेक्ट बंदूक ताणली भो। त्याची बंदूक आहे घरातली। पुलिस क्या केलं ते पुलिस, पुलिस नाम काय आहे? करम सुदाम चव्हाण। राहणार जामखेड तालुका जामखेड जिल्हा आयल्यानगर, हा का? महाराष्ट्र बहुरूपी कलाकार। हा ना? सोनाली बोल रही है इंस्टा पे एखादा वीडियो बनाओ। क्या बनने का है, कुछ एक डायलॉग। फायनली मी शेतामध्ये आलेलो आहे, आता पलीकडे कांदे लावायचे, काल बसरे पाडलेले आहेत तिथं, आणि इकडे आपल्याला माहिती आहे भुईमुग लावलेला आहे। आणि आता मी याला इकडं रेन पाईप सिस्टीम करून देतो यांना, म्हणजे डायरेक्ट। तर पाहू शकता सोनाली आहे ना शेतामध्ये आलेली आहे, तिने आज चक्क आहे ना बघा साडी घातलेली आहे। आज चक्क आहे ना आमची लक्ष्मी आहे ना मोबाईल गोळा करून आणले तर साडीमध्ये आलेली आहे। तर तो आत्याचा फोन आहे, पाहू शकतात मित्रांनो, आत्याचा फोन आहे, बोल। रात्रीपासून लाईट नव्हती ना, त्यामुळं ना एवढे मोठे मोबाईल आम्ही चार्जिंगला लावले होते, बाहेर दिसते साडीवरती आज। ओके चलो चल ना मग तिकडे चल ना, मी पाणी पाहिजे आम्ही आलो। तुम्ही कुठे झाला? खताची गोणी आणतोय आणि रोपाचं घमेर पण आणतो। तर फॅमिली सोनालीला आता कांद्याला राहिलेली आहे येऊन। अरे रुद्र काय करतो तू? कांदे बास 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 खत नको शिक, बास बास आता नको शिप, तिने एका जागा सगळं शिकून टाकले। तर काय तू डायलॉग पाठ करते का? हा ना, कालपासून डायलॉग पाठ करते, परत नवीला काय डायलॉग पाठच नाही। रुद्र त्या याच्यात गुन्हे टाकून ठेव रे, बघा वेडा मोठी दिस करते तू डायरेक्ट, एवढा कामाचा ओला शेअर तुला हा। तर फॅमिली पाहू शकतायत आम्ही आज घरगुतीच कांदे लावत आहेत। फॅमिली पाहू शकतात आमचे कांद्याची लागवड अशी आहे, पाहू शकतायत अंतर त्याचं किती आहे, असा 4 ते 5 बोट आहे मध्ये, आणि असं आहे का जवळपास 8 बोट अंतर आहे। लावलेत का मालक चांगले? हो भारी भारी लागले, काय विषय नाही, मालकीन एक नंबर लावलेले आहेत। आणि आता याला आहे ना आम्ही असं पाणी जरी सोडलं तरी काय विषय नाही। तर हा कांदा इकडे पडलेला आहे, म्हणजे ह्या साईडला पडलेला आहे, आणि पाणी हे आपल्याला विकून द्यायचं आहे, कारण की ह्या साईडने जर पाणी दिलं ना तर ह्या साईडने कांद्याचे उलटे होऊन ते वाहू शकतात, त्यामुळे पाणी पण ह्या साईडने द्यायचं आहे। आणि सहसा आता आम्ही आता हे करणार, त्याला रेन पाईपच करणार आहेत, रेन पाईप पसरून देणार आहेत आणि मस्तपैकी त्याच्यानंतर भिजणार आहेत। फायनली मित्रांनो आहे ना, आता आम्ही सकाळचं जेवण नंतर गेले, 12:30 वाजलेले, तर आम्ही आता जाऊन आणलं आहे आमचं जेवण, दुपारचं नाही सकाळचं नेहरीचं जेवण आणलेलं आहे। तर आता मस्तपैकी आम्ही जेवण करून घेत आहे। सोनाली बघा काय करते, सोनालीला करायची रुद्राला बसण्यासाठी सावली, परंतु तिला जमत नाहीये, ते पहिल्याच लोकांना येऊन जाणं बरं का। शेतात काम करताना किंवा असं उसाच्या फडामध्ये आहे ना सावली करायला, ते पहिल्याच लोकांना येणं जाणं, ते आपल्याला काही येणं जाणं नाही। तर पाहू शकतायत असं तोंडाला पाणी सुटलं नाही, आवळी लोणचं पाहून एकदम तोंडाला पाणी सुटलेलं। परत कांदा, दही, साखर, तर साखर कुठे माहिती का तुम्हाला? कुठे माहिती का? कुठे रे हरी, साखर कुठे रे?
तर साखर पण आणलेली आहे. आम्हाला आणताच येत नव्हतं, आम्ही बळच आणलेलं आहे. तर आम्ही साखर आहे ना क्षे टाकून आणलेली आहे एकदम वाटीमध्ये. आम्हाला ते पिशवी पण नाही सापडली, कागद पण नाही सापडला. आणायचीच नाही साखर. तर झटपट आम्ही आहे ना मग एक वाटीत टाकलेली आणि दिली. खायला म्हणतोय काय तुला खायचे रे केलंय असं जेवायला ना खरंच मजा येते बरं का शेतामध्ये. माझ्यापेक्षा छान जेवण आणलंय. खरं का नाही मग शिकलात मान्य का नाही? कुणाकडून नाही नाही, आम्हाला येतच नाही काय. तर पाहू शकतात उन्हामध्ये जेवायला बसले आहेत. उतून ऊन लागते आणि सगळ्याच्या खाली तोंड चालू आहेत. सावलीला गेलं तर असतंय. आणि सावलीला गेलं तरी वाजते. हे दिवसात काय होतं थंडीच्या दिवसात सावलीला गेलं का थंडी वाजते आणि उन्हात आलं का ऊन लागतंय. पण ऊन तरी थोडा सण करते. ऊन तरी सहन करते, ते पण थंडी अजिबात सहन होत नाही भाऊ. एक रोप व्हायला लावलं.